सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। वडाच्या पवित्र वृक्षाप्रमाणे तुमच्या संसार विहिरीला दीर्घायुष्य, सुख समृद्धी, उत्तम आरोग्य आणि अखंड सौभाग्य लाभो। सावित्रीच्या अडळ निष्ठेचे, प्रेमाचे आणि समर्पणाचे तेज तुमच्या आयुष्यात सदैव उजळत राहो। वटपौर्णिमेच्या न्यूज 24 सह्याद्रीकडून मनपूर्वक शुभेच्छा। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग आणि राहुरी शनी-शिंगणापूर रेल्वे प्रश्नांच्या संदर्भात नाशिक, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील संबंधित लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज बुधवार भेट घेऊन त्यांच्याकडे चर्चा करणार आहेत। केंद्र शासनाच्या स्तरावर पाठपुरावा करून याबाबत यशस्वी तोडगा काढण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्यात येतील, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान भवनात आयोजित बैठकीत सांगितले आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या बांधकाम अनुदानाचा पुढील हप्ता मंजूर करण्यासाठी 20,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर यांनी आज सापळा रचून राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायत सात्राळ येथील कंत्राटी लिपिकासह 3 लोकसेवकांवर कारवाई केली। ही कारवाई राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पाथर्डी तालुक्यात अंमली पदार्थाविरोधात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा व पाथर्डी पोलीस यांनी संयुक्तपणे मोठी कारवाई करत रुद्रेश्वर येथे छापा टाकून 5,250,000 रुपये किमतीचा 20,010 किलो तयार गांजा जप्त केला। या प्रकरणी राम एकनाथ पुरी यांच्या विरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याच बरोबर पाथर्डी पोलिसांनी शहरातील हनुमान बाग व चिंचपूर रोड परिसरात गांजा सेवन करणाऱ्या 3 विरुद्ध 3 स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2026 मध्ये अभ्यासक्रमासंदर्भाने अनेक अपेक्षा व्यक्त करण्यात आलेल्या आहेत। त्या अपेक्षांची परिपूर्ती करणार अभ्यासक्रम म्हणून 2026च्या अभ्यासक्रमाकडे पाहावे लागणार आहे। अभ्यासक्रमाची पुनर्रचना करताना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने धोरणातील स्तर रचनेप्रमाणे अभ्यासक्रम समित्यांची रचना करून अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे। कांद्याची मंगळवारी राहता बाजार समितीत 1,437 गोण्यांची आवक झाली। कांदा नंबर 1 ला 2,400 ते 3,200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। कांदा नंबर 2 ला 1,400 ते 2,350 रुपये भाव मिळाला। कांदा नंबर 3 ला 500 ते 1,350 रुपये भाव मिळाला। गोल्टी कांदा 500 ते 1,700 रुपये, जोड कांदा 300 ते 700 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। मुळा, भंडारदरा व निळवंडे आदी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा म्हणावा असा जोर नाही। साहजिकच धरणात नवीन आवक नगण्या अशी आहे, त्यामुळे धरणात देखील तळ गाठलेला असून आज 30 जिल्ह्यातील धरणात 23% पाणी पुरवठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी जून महिन्यात पाणलोटात मुबलक पाऊस झाल्याने मुळा, भंडारदरा व निळवंडे या तिन्ही धरणाचा पाणीसाठा सरासरी 48%वर होता। यंदा पावसाने अशीच ओढ दिल्यास जिल्हा दुष्काळाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता वाढली आहे। राजकारणात कुठेतरी श्रद्धा असावी लागते, मात्र देखील खासदारांची कोणावर श्रद्धा नाही। हे भाऊसाहेब नाहीत, खाऊसाहेब आहेत, जिथे जाऊ तिथे खाऊ ही त्यांची प्रवृत्ती। मात्र अनेक आले आणि गेले, यालाही येणाऱ्या निवडणुकीत शिर्डीचा माझा शिवसैनिक गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास शिवसेना उभाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला। दरम्यान शिर्डीचा पुढचा खासदार हा मला आपलाच हवा, त्यासाठी 3 वर्ष आहेत, शांत बसू नका, कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले आहे।
शेवगाव शहरात रोटरी क्लब ऑफर शेवगाव सिटीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत 2 महत्त्वाच्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। शेवगाव बस स्थानकातील पानपोईचे अत्याधुनिक पद्धतीने नूतनीकरण करण्यात आले असून शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यासाठी 25 डस्टबिनचेही लोकार्पण करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर ईश्वर बोरा यांच्या हस्ते झाले। यावेळी बोलताना ईश्वर बोरा यांनी स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या क्षेत्रात रोटरी सातत्याने कार्यरत असून समाजहिताचे उपक्रम भविष्यातही सुरू राहतील असे सांगितले। पानपोईच्या नूतनीकरणाचा संपूर्ण खर्च प्रवीण लाहोटी यांनी केला असून या सुविधांमुळे दररोज हजारो प्रवाशांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे। रोटरी क्लबने जी 2016 साली चालू केलेली पानपोई सेवा आहे तिचं पुनर्निर्माण परत करण्यात आलेलं आहे आणि या दोन्ही वेळा लावटी ज्वेलर्स यांनी याला सहकार्य दिलेलं आहे आणि सर्व रोटऱ्यांनी खूप धावपळ करून ते काम तडीस नेलं। विशेषतः युसुफभाई आणि मुदळकर सर यावर्षीचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल की त्यांनी इथं अतिशय खराब परिस्थिती असताना देखील काम नेटाने पूर्ण केलं आणि आज त्यांनी त्यांचा शेवटचा दिवस कारणे लावलेला आहे। असं खूप रेअरली होतं की एका अध्यक्षाने पूर्ण वर्षभर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने गाजवलं। याची प्रेरणा पुढचे अध्यक्ष सगळे घेतील या अपेक्षा मी व्यक्त करतो। अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवणारी अभिमानास्पद कामगिरी शेवगाव तालुक्यातील शिगोरी येथील युवा कुस्तीपटू पैलवान हर्षवर्धन केशव चेमटे याने केली आहे। थायलंडमध्ये सुरू असलेल्या 15 वर्षाखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 75 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावतात हर्षवर्धन चेमटेने भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात फडकावून अंतिम फेरीत कझाकिस्तानच्या एरसुल्तान सुलेमानी यांच्यावर 11-10 अशा अत्यंत चुरशीच्या फरकाने मात करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले असून अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या रोमांचक सामन्यात त्याने उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, आक्रमक खेळी आणि अफाट आत्मविश्वासाच्या जोरावर विजयी संपादन करून अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील शिगोरी गावाचा रहिवासी असलेल्या पैलवान हर्षवर्धनने अल्पवयातच कुस्ती क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। यापूर्वी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्येही त्याने उल्लेखनीय कामगिरी करत अनेक पदके जिंकली आहेत। सातत्यपूर्ण मेहनत, कठोर सराव आणि जिद्दीच्या बळावर त्याने आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही सुवर्ण यश मिळवत अहिल्यानगर जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केल्याने केदारेश्वर कारखान्याचे ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे, हनुमान आखाड्याचे वस्ताद गणेश दांगट, कोच रामसिंग राजपूत, पैलवान सागर कोल्हे, उपमहाराष्ट्र केसरी युवराज भोसले, युद्धीजीत पंडित बाळासाहेब सानप, अरुण मुंडे, नितीन काकडे, फिरोज पठाण, सदानंद गायकवाड आदींनी कौतुकाचे थाप दिले आहे। चेमटे राहणार शिंगोरी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर। माझा मुलगा काल एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये थायलंड येथे झालेल्या 29 जून 2026 या रोजी कुस्त्या झाल्या। त्या कुस्त्यामध्ये माझ्या मुलाने भारतासाठी सुवर्णपदक मिळवून त्याचं नाव खूप लौकिक केलं। त्याबद्दल मला त्याचा सार्थ अभिमान आहे। कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार शिवारातील गोदावरी नदीच्या पात्रातून काही लोक डंपरच्या साहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी जाऊन धडकले तेव्हा डंपरमध्ये वाळू उपसा करून वाहतूक करत असल्याचे आढळून आले। या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला असून डंपरसह 12,20,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या संदर्भात माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या खबरीनुसार सांगवी भुसार शिवारातील गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना रंगेहात पकडण्यासाठी पोलीस नाईक रघुनाथ कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास वाघ, पोलीस कॉन्स्टेबल जयदीप गवारे, पोलीस कॉन्स्टेबल राम
खारतोडे, पोलीस कॉन्स्टेबल युवराज खुळे आदींसह घटनास्थळी दाखल झाले। तेव्हा त्या ठिकाणी विना क्रमांकाचा पिवळ्या रंगाचा डंपर, त्यात 2 ब्रांच शासकीय वाळू आढळून आली। पोलिसांनी डंपर चालक आकाश दत्तू पिपळे वय 19 तालुका निफाड जिल्हा नाशिक मालक कुणाल उर्फ सोनू सिन्नर यांचे विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस करीत आहेत। या प्रकरणी डंपरसह 2 ब्रास वाळू किंमत रुपये 12,20,000चा ऐवज जप्त करण्यात आला आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथंच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।